बाजारात आणलाय कढीपत्ता, अजितला करायचा बेपत्ता। अनाज मोठा तुला त्यांनी केला, पवार साहेबांनी केला, राजकारणाचं तुला धडे शिकवलं आणि तू गद्दार निघालास। शरद पवार नाव हे एकच असं नाव आहे की चिन्ह आहे की त्याला कुठल्याही चिन्हाची किंवा लोगोची गरज नाही आहे। शरद पवार हे अतिशय अष्टपैलू आहेत। हे अशा अनेक किती वेळा त्यांच्यावर वाईट प्रसंग आलेत, ते सगळे प्रसंग मात करून ते पुढे गेलेले आहेत। अजित पवार आणि त्यांच्या 9 गद्दारांनी जे केलेलं आहे त्याची जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या गद्दारांना ही जनता कधी त्याची जागा दाखवणार आहे। आणि या भाजपला ही देशभराची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। ज्या वयात वडिलांना खरी गरज असते त्या वयात त्यांना एकटं सोडून ज्या अजित पवार गेलेत ना, त्याला काही काळजी करायचं काम नाही। आमच्यासारख्या ज्या वाघिणी आहेत त्या कंबर कसून त्यांच्यासाठी अजून जोरात काम करणार। तुम्ही जर एवढं चांगलं काम केलं असाल तर तुम्ही कशाला तुम्हाला एवढी भीती वाटायला लागला पाहिजे आमच्या शरद पवार साहेबांची? नाव आणि पक्ष आणि चिन्ह यात काहीच नाही। शरद पवार आहेत तर पक्ष आहे। शरद पवारांचा निर्णय हा शेवटचा अंतिम निर्णय आम्ही लोक पाळणार। जे भाजप सरकार अत्यंत चुकीचं आणि खोटं सांगून जनतेला फसवत आहे, ज्यांना खरं तर देश चोरून सगळीकडे न्यायचा आणि सगळे पक्ष फोडून सत्ता स्थापन करायची वैयक्तिक भाजपची ताकद या देशामध्ये काहीही नाही। दर्शको नमस्कार, मी आता कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवाजी चौकामध्ये आहे। माझ्या मागे जर का बघितला तर कालचा जो काही विषय होता तो अजित पवार गटाचा विषय होता। आज जर का बघितलं तर शरद पवार गटाचे जे काही नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत आणि नागरिक आहेत आणि इथले कोल्हापूरमधील सामान्य नागरिक असे सगळेजण एकत्र येऊन कोर्टाचा जो काही निकाल लागलेला आहे त्या निकालावरती आज ह्यांनी काळी कपडे परिधान करून जवळपास बघायला गेलं तर धिक्कार करतायत। काय कशासाठी जमला हे काळी कपडे घेऊन, काय विषय आहे? कोर्टाने आयोगाने जो निर्णय दिला तो चुकीचा दिलेला आहे आणि या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत। मला एक म्हणायचं आहे की ज्याला तुला मोठा तुला त्यांनी केला, पवार साहेबांनी केला, राजकारणाचं तुला धडे शिकवलं आणि तू गद्दार निघालास। शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंची नावं न घेता आज तो भाजपचं कौतुक करायला आहे, हे आम्हाला वाईट वाटतंय। म्हणून त्याचा आम्ही जाहीर निषेध देतो शिवाजी चौकात करत आहोत। कोर्टाचा आता काल निकाल जाहीर झाला, कोर्टानं पक्ष असेल हे असेल सगळं डायरेक्ट आता अजित पवार गटाला दिले। शरद पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यातली ताकद कमी झाली का? नाही झालेली अजिबात। शरद पवारांची ताकद फार मोठी आहे, इथून पुढे मोठी राहणार यात शंका नाही। पुढच्या आता लोकसभेची निवडणूक आली आहे जवळ, काय सांगाल या निवडणुकीमध्ये काय तुमची ही असणार? ह्या निवडणुकीमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीने आम्ही ठामपणे राहणार। शरद पवारांचा निर्णय हा शेवटचा अंतिम निर्णय आम्ही लोक पाळणार, यात मात्र किंमत शंका नाही। पाटील साहेब ताकद वाढली आहे का कमी झाली आता? उलट याच्यामुळं या ज्या चुकीच्या पद्धतीनं जे बेकायदेशीर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड मोठा त्याचा आक्रोश आहे। ज्या पद्धतीनं कधी कायदा सुव्यवस्था ताब्यात घेतलेला आहे या पक्षानं किंवा अजितदादानं, त्याच्यावरती प्रचंड मोठी ताकद आमची ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे। आज जी आहे ताकद त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद ह्या माध्यमातून जनतेच्या पाठीमधून मिळणार आहे। आमच्या इथं आहे आम्ही शरद पवारच्या पाठीशी, पण जनता पण याच्या पाठीशी राहणार आहे। त्यामुळे जे अजित पवार आणि त्यांच्या 9 गद्दारांनी जे केलेलं आहे त्याची जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या गद्दारांना ही जनता कधी त्याची जागा दाखवणार आहे। त्याच्या निवडणुकीमध्ये बघायला गेले तर राष्ट्रवादीला मतं पडतील का जिल्ह्यामध्ये? नक्की, कारण शरद पवारांचा जो ढाचा आहे त्यांनी जे समाजाला न्याय देण्याचं काम गेले 60-70 वर्षे या ठिकाणी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय, गोरगरिबांना न्याय, महिलांना न्याय या कामाचं आज या ठिकाणी मूल्यमापन होणारच आहे। जे भाजप सरकार अत्यंत चुकीचं आणि खोटं सांगून जनतेला फसवत आहे, ज्यांना खरं तर देश चोरून सगळीकडे न्यायचा आणि सगळे पक्ष फोडून सत्ता स्थापन करायची वैयक्तिक भाजपची ताकद या देशामध्ये काहीही नाही। आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये नक्कीच तुम्हाला शरद पवारांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचे जे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत तेच लोकांना भावतील अशा पद्धतीची आजची लोकांची योजना आहे। काय बोर्डवरती लिहिलंय जरा वाचून दाखवा की? भाजपला जडलाय हजार आणि मतदानात करते काळा बाजार। ह्याच्या पाठीमागचं एकच आहे की आज ईव्हीएम मशीनच्या अगेन्स्ट जे आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये, हे का आहे तर ईव्हीएम मध्ये देखील हे घोटाळा करतील, घोटाळा करणारच आहेत आणि ऑलरेडी आहेच ह्या विचारानं आम्ही हे करतो। आणि आज ही जी सगळी लोक जमलेली आहेत ही विचारधारेला मानणारी लोक आहेत। शरद पवार साहेब हा एक विचारधारा आहे, चिन्ह घेऊन जाऊ शकतात, नाव घेऊन पळून जाऊ शकतात, पण विचारधारा कधीच नाही घेऊन जाऊ शकतात। मॅडम, काळ्या साड्या सगळ्यांनी का परिधान केल्या? काल जो निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे, शरद पवार साहेबांचं चिन्ह आणि पक्ष
अजित पवारांच्याकडे दिलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथे काळ्या साड्या नेसून आलेलो आहोत. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी की नावात काय आहे, नाव आणि पक्ष आणि चिन्ह यात काहीच नाही. शरद पवार आहेत तर सगळं पक्ष आहे, काय फरक पडणार नाही जर का नाव आणि चिन्ह गेलेलं? काही फरक पडणार नाही. विचारधारेबरोबर सगळी जनता आहे. साहेब नमस्कार, काय सांगाल एकंदरीत जो काही आता यंत्रणा आहे ह्या सगळ्या गोष्टी, निवडणूक आयोगाचा कालचा निकाल, काय प्रतिक्रिया काय द्या? माझी प्रतिक्रिया अशी आहे की कालचा निवडणूक आयोगानं दिलेला निकाल हे घटनेला सोडून दिलेला आहे. त्यामुळं आम्ही अत्यंत जाहीर निषेध त्यांचा करणार. शरद पवार गेले 25 वर्ष शताब्दी महोत्सव साजरा करत असताना आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. 99ला पक्ष स्थापन झाला त्या तारखेपासून आजपर्यंत या शहराचं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचाच मी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. त्यामुळं या आयोगाचं निश्चित काहीतरी या भांडवलदाराच्या बाजूनं निकाल द्यायला लागलेले आहेत. पक्षाच्या चुकीच्या निर्णयामुळं पक्षहानी होणार आहे. शरद पवारांना याचा काही फरक पडणार नाही. चिन्ह कुठलेही असू दे, त्या अनेक वेळा चिन्ह बदलत गेलेत, सत्ता जास्त मिळवली आहे. 2024ची निवडणूक कुठलंही चिन्ह शरद पवारांनी घेतलं तर महाराष्ट्र नक्कीच आम्हाला सहकार्य करेल, मदत करेल. खासदार आणि आमदार उद्या आमच्या महाराष्ट्रात अति ताकदीने येतील. शरद पवार हे अतिशय अष्टपैलू आहेत. हे अशा अनेक किती वेळा त्यांच्यावर वाईट प्रसंग आलेत, ते सगळे प्रसंग मात करून ते पुढे गेलेले आहेत. मी आजचा दिवस हा आयोगाने दिलेल्या निकालाचा काळा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. त्याला सगळ्यांनीच आम्हाला इथं पाठिंबा दिला आहे. जिथल्या ते सगळे प्रमुख पदाधिकारी सगळे इथं आलेले आहेत. मी या त्यांच्या वतीनं हा काळा दिवस आणि शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा राहून उद्या 2024ची निवडणूक नक्की विजय होऊ अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार. जवळपास बघायला गेले तर आता म्हणायला लागल्यात शरद पवार साहेबांचं वय झाले, राजकारण संपले, काय म्हणतात? असं काही नाही आहे. ज्या वयात वडिलांना खरी गरज असते त्या वयात त्यांना एकटं सोडून ज्या अजित पवार गेलेत ना, खरं काही काळजी करण्याचं काम नाही. आमच्यासारख्या ज्या वाघिणी आहेत त्या कंबर कसून त्यांच्यासाठी अजून जोरात काम करणार. बाजारातनं आणलाय कडीपत्ता, अजितला करायचा बेपत्ता. बाजारातनं आणलाय कडीपत्ता, अजितला करायचा बेपत्ता. काय सांगाल ताई? साहेब काल जेव्हा ही बातमी आली न्यूजला, त्यावेळेस सगळ्या तालुक्यातल्या महिलांनी आपापल्या तालुक्यात पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात निषेध व्यक्त केलेला आहे. त्याचे सगळे प्रत्येक महिलांनी म्हणजे महिला इतकी पेटून उठलेली आहे की हा महिलाला शरद पवार म्हणजे स्वतःचा बाप वाटते. ज्या काकांनी बापाला घराच्या बाहेर काढलं त्यांना आम्ही स्वतः काढू देणार नाही. आम्ही सगळ्या त्यांच्या रणरागिनी बाप लेकी म्हणून उभा राहू, हा संदेश त्यांनी सगळ्यांनी निषेध व्यक्त करून काल दिलेला आहे साहेबांना. नमस्कार. वय झाले म्हणतात शरद पवार साहेबांचं, काय वय झालं तरी शरद पवारांचा जो विचार आहे तोच देशाला तारक आहे. आणि या राज्यामधला जो विचार शाहू फुले आंबेडकरांचा तोच देशभर लागू आहे. आज राहुल गांधी, शरद पवार हे देशातले बडे नेते आहेत. त्यांना हे भाजपनं हे करण्याचं जे कारस्थान केलेलं आहे ते अगदी निषेधार्थ आहे. आणि या भाजपला ही देशभराची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आपलं सगळ्यांचं या निदर्शनास या लागलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? आता हे जे चाललं हे सगळं चुकीचं आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोंबडी आधी की अंडा आधी कोंबडीनंतर सगळे पुनरुत्थे. हे म्हणतात हे माझा पक्ष आहे, ह्या बाहेर नेतात, भाड्याचं घर राहायचं. यांच्याकडे जर सत्ता गेली तर हे सत्ता गेली की सगळ्यांना उलट म्हणतील ही सगळी जी प्रॉपर्टी आहेत ह्या सगळ्या माझ्याच आहेत, ह्या तुमच्या नाहीत. त्या पद्धतीने त्यांचं असं हे वागणं चाललेलं आणि हे केंद्र सरकारचं हे वागणं कम्प्लिटली चुकीचं आहे. आणि ज्या आमच्या शरद पवार साहेबांच्यावर जे घणाघात त्यांनी केलेला आहे, म्हणतात की शेवटची निवडणूक तुम्ही मला साथ घालताना तुम्ही निवडून येशीला, त्यांना मतं देऊ नका अशी जी साथ घालतात. मग तुम्ही जर एवढं चांगलं काम केलं असाल तर तुम्ही कशाला तुम्हाला एवढी भीती वाटायला लागला पाहिजे आमच्या शरद पवार साहेबांची? त्यांना शरद पवार साहेबांची भीती आहे म्हणूनच त्यांनी अशी काहीतरी बेताल वक्तव्य करत आहे. 50-55 आमदारांनी साथ सोडली. जवळपास बघायला गेले तर सगळ्या संस्था आहेत किंवा ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या त्यांच्याकडे आहेत. काय आहे शरद पवार गटाकडे कोल्हापूरच्या दृष्टिकोनाने विचार? शरद पवार गटाकडे त्यांची जी ताकद, त्यांची जी युक्ती आणि त्यांचे जे विचार आहेत त्या विचारावर पण अजून इथं कोल्हापुरात तसाच पक्ष आहे. जे फुटीर गेल्यात, जे 50 कोटी एकदम ओके ते फुटीर झालेले आहेत, बाकीचे कोणी गेलेले नाही आहेत. जे खरे सच्चे कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे ते शरद पवार साहेबांच्या बरोबरच राहणार. आणि शरद पवार साहेबांचाच जर साहेब कुठलेही पक्ष देऊ दे, कुठलाही आदेश देऊ दे, तोच पक्षाने तोच आदेश त्याच्या मानून. चिन्हाचा काय फरक पडेल का? चिन्हाचा फरक नाही. शरद पवार नाव हे एकच असं नाव आहे की चिन्ह आहे की त्याला कुठल्याही चिन्हाची किंवा लोगोची गरज नाही आहे. ऑडी गाडी असू दे किंवा BMW चा लोगो गेला म्हणून काय त्याला फरक पडत नाही.
गाडी ही चालूच राहत्या आणि गाडी ही शेवटपर्यंत राहणार आहे. तिथंच जर पास आपण बघायला गेलं तर मी शिवाजी चौकामध्ये आहे. ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोक आहेत आणि या लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत. के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहे, लोकांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. लोकांचे काय मत आहेत, सामान्य नागरिकांचं काय म्हणणं आहे हे दाखवत आहे. पण आता हे गटनिहाय ज्या वेळेला राजकारण जवळपास बघायला गेलं तर शिवसेना फुटली, त्यानंतर आताचा जो काही आजचा कालचा आलेला राष्ट्रवादीचा कोर्टाचा निर्णय आणि त्यानंतरची ही असलेली जी काही असणारी निदर्शने आहेत आणि या निदर्शनाचे एक थेट कव्हरिंग जे आहे. के न्यूज चॅनलसाठी तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीएस हे सर्व विषय एकाच छताखाली. प्रत्येक आठवड्याला सराव पेपर विश्लेषणासह प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. प्रत्येक शनिवारी मैदानी व लेखी सराव चाचणी. शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत. प्रत्येक बॅच मध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश. जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय. त्यामुळे लगेच भेट द्या विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड या ठिकाणी. आमचा पत्ता आहे श्री सद्गुरू बाळूमामा कॉम्प्लेक्स, शिवराज विद्यालय समोर, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 73 50 44 36 98.